नमस्कार मित्रांनो, द स्पर्धा मंच यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. परीक्षेच्या दृष्टीने बुद्धिमत्तेमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि नेहमी परीक्षेला विचारला जाणारा असा आपण आज टॉपिक बघणार आहोत. म्हणजे कोणता? घड्याळ. घड्याळीवर नेहमीच कोणत्याही पेपरला एकतरी प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, त्यातला आपण आज टाईप 1 बघणार आहोत. कोणता आहे? आरशातील प्रतिमा. टाईप 1 जो बघणार आहोत तो आहे आरशातील प्रतिमा. याच्यातलं बेसिक आपल्याला बघायचं म्हणलं तर आपल्याला घड्याळ कशी आहे काही नाही माहित असायला पाहिजे. ठीक आहे, सुरुवातीला बघूया. तुम्हाला सर्वांना माहिती आहे घड्याळ या साईडला 12 असतात. 3, 6 आणि 9. 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे, अशा प्रकारची आपल्याला एक घड्याळ सर्वांना माहिती आहे, आपण नेहमी बघतो. तर आपण बघूया ह्या घड्याळाची आरशातील प्रतिमा कशा प्रकारे दिसू शकते. ठीक आहे, फक्त इथे नंबर टाकले. ऍक्च्युअली तिथे काय असेल नंबर देत नाही, पण आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट समजण्यासाठी मी काय केले तिथे नंबर टाकले. ठीक आहे, ऍक्च्युअली ती म्हणतात की मग ती नंबर तिथे काय होतील, उलटे दिसतील. फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी मी काय केले तिथे नंबर टाकले. नंबरच्या ऐवजी एक्झाम मध्ये काय येतील, डॉट येतील तुम्हाला. ठीक आहे, डॉट दिले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 12 असतात, 1, 2, 3 ही घड्याळ आपल्याला सगळ्यांना मुक्पाट असते. ठीक आहे, तर बघूया आपण आरशातील प्रतिमा कशी तयार होईल. त्याला आपण एक मिरर म्हणतो. ठीक आहे, नऊ, 10 आणि 11. ठीक आहे, आता एक सर्वात महत्वाचा लक्षात घेण्यासारखा भाग म्हणजे जेव्हा घड्याळीमध्ये ही झाली साधी घड्याळ. साधी म्हणजे आपली वापरातील घड्याळ. आपण घड्याळ म्हणू शकतो. ठीक आहे, ही लावून आपण की आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा. ठीक आहे, मला सांगा आपल्या घड्याळी जेव्हा 12 वाजले असतील. ठीक आहे, आपल्या जेव्हा घड्याळी 12 वाजले असतील तेव्हा त्याची काय म्हणतात प्रतिमा कशी तयार होईल. तेव्हा पण काय की 12 वाजलेले असतील. ठीक आहे, इथं काही फारसा बदल होणार नाही. जेव्हा 12 वाजलेले असतात आपल्या घड्याळीमध्ये तेव्हा पण आपल्याला काय आरशामध्ये काय दिसतील, 12 वाजलेले दिसतील. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी काय, जेव्हा घड्याळीमध्ये 12 वाजलेले असतील तेव्हा आपल्या आरशामध्ये काय दिसतील, 12 वाजलेले दिसतील. ठीक आहे, का आणि कारण कशामुळे याचा आपण हे करूया. ही जी पूर्ण घड्याळ आहे, लक्ष द्या, हे पूर्ण असा भाग जो आहे का, ह्या घड्याळीचा अर्धा भाग आपण केला. अर्धा भाग केल्यानंतर जो या साईडचा भाग असतो का तो आपल्याला इथे दिसतो. कुठे आपण बघूया घड्याळीमध्ये, लक्ष द्या, जो हा भाग आहे ना, कोणता, हा जो भाग आहे तो आपल्याला डाव्या साईडचा जो भाग आहे आपण म्हणू तो कुठे उजव्या साईडला दिसतो आरशामध्ये. आपल्या डाव्या साईडचा जो भाग आहे तो आरशात कुठे दिसतो, उजव्या साईडला दिसतो. आणि जो उजव्या साईडचा जो भाग आहे तुला आरशात कुठे दिसतो, आपल्याला डाव्या साईडला दिसतो. म्हणून मला सांगा 12 जेव्हा आपल्या घड्याळीत वाजलेले असतील तेव्हा आरशात बी काही बदल होतो का? नाही, 12च वाजलेले असतील. त्याचप्रमाणे जेव्हा आरशात जे काय आपल्या घड्याळीत 6 वाजलेले असतील तसेच आरशामध्ये पण किती वाजलेले असतील, 6 वाजलेले असतील. हे लक्षात घ्या, दोन महत्वाचे गोष्टी लक्षात घ्या. आपण जेव्हा घड्याळीमध्ये 6 वाजतात तेव्हा आरशात पण किती वाजलेले असतील, 6 वाजलेले असतील. त्यानंतर आपण बघूया जेव्हा घड्याळीमध्ये 1 वाजलेला असतो, तास काटा 1 वर असतो. ठीक आहे, तेव्हा आपली प्रतिमा, आरशातील प्रतिमा कशा प्रकारे तयार होती. मला सांगा, हा जो भाग आहे 12 नंतर 1 इकडे सरकलाय. एका तासाचा जो भाग आहे हा पूर्ण, आता मी तुम्हाला काय म्हणलं, ही भाग कुठे दिसतो आपल्याला, लगेच उजव्या साईडला दिसतो.
डावा भाग कुठे दिसतो, उजव्या साईडला दिसतो. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, एक भाग पुढे सरकलाय ना, म्हणजे आपल्याला तास काटा कुठे येईल, इथे. जेव्हा घड्याळीमध्ये 1 वाजतात तेव्हा आरशातील प्रतिमेतील घड्याळीमध्ये किती वाजतील, 11 वाजतील. ठीक आहे, लक्षात घ्या, थोडं लक्ष द्या. त्यानंतर मला सांगा, जेव्हा घड्याळीमध्ये 2 वाजतील तेव्हा आरशातील प्रतिमेतील घड्याळी किती वाजतील, 10 वाजतील. 1 भाग 2 भाग, 1 भाग 2 भाग आपण अलीकडे आलो ना. त्याचप्रमाणे मला सांगा इथं, जेव्हा 2 वाजले तेव्हा किती वाजले, आरशातील प्रतिमे 10 वाजले. ठीक आहे, त्याचप्रमाणे मला सांगा, जेव्हा घड्याळी 3 वाजलेले असतात तेव्हा आपल्याला आरशात किती वाजले म्हणून दिसतात, तेव्हा आपल्याला आरशामध्ये 9 वाजलेले जाणवतात. ठीक आहे, जेव्हा 3 असतात, 3 वाजलेले असतात तेव्हा आपल्याला आरशातील प्रतिमे किती दिसतात, 9 वाजलेले दिसतात. मला सांगा, जेव्हा आरशातील प्रतिमेत आपण घड्याळीमध्ये 4 वाजलेले असतात तेव्हा आरशातील प्रतिमेत आपल्याला किती वाजलेले दिसतात, लक्षात आलं, 1 2 3 4, आपल्याला खाली 4 लागेल ना, किती दिसतात आपल्याला, 8 वाजलेले दिसतात. बरोबर आहे. जेव्हा घड्याळीमध्ये 4 वाजलेले दिसतात तेव्हा आपल्याला आरशातील प्रतिमेत किती दिसतात, 8 वाजलेले दिसतात. सर्वात महत्त्वाचं लक्ष द्या, इथून पुढे ट्विस्ट निर्माण होतो, लक्ष द्या. जेव्हा घड्याळीमध्ये 5 वाजलेले असतात का, तेव्हा आरशातील प्रतिमे किती वाजतात, 7 वाजतात. जेव्हा घड्याळीमध्ये 5 वाजलेले असतात तेव्हा आरशातील प्रतिमे किती, 7 वाजतात. लक्षात घ्या, जेव्हा घड्याळीत 6 वाजलेले असतात तेव्हा घड्याळीत काय बदल होतो का, आरशातील प्रतिमेत कोणताही बदल होत नाही. कारण काय बदल होत नाही ते आपण बघितलेलं आहे का, हा पोर्शन आहे तो कोणत्या साईडला, या साईडला दिसतो, आणि इकडला जो पोर्शन आहे तो कुठे दिसतो, इकडल्या साईडला दिसतो. बघा तुम्ही, आपण हा भाग पूर्ण बघितला, हा जो 10 भाग आहे ते कुठे आला, आरशातील प्रतिमेमध्ये या साईडला आला. इकडला भाग कोरा जो आहे ते इकडे पण सेम आहे की नाही. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, 12 मध्ये आणि 6 मध्ये कोणत्याही प्रकारचा काय तो बदल होत नाही. म्हणून लक्ष द्या, जेव्हा का नाही घड्याळीमध्ये 7 वाजलेले असतात, ठीक आहे, जेव्हा घड्याळीमध्ये 7 वाजलेले असतात तेव्हा आपल्याला का नाही आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजलेले जाणवतात, 5 वाजलेले जाणवतात. ठीक आहे, इथं बघितलं आपण, जेव्हा काय घड्याळीमध्ये 7 वाजलेले जाणवतात आपल्याला तेव्हा आरशातील घड्याळ किती, 5 वाजतात. ठीक आहे, पुढे बघूया आपण. जेव्हा घड्याळीमध्ये 8 वाजतात, जेव्हा घड्याळीमध्ये 8 वाजतात तेव्हा आपल्या आरशातील प्रतिमे किती वाजले दिसतील, 4 वाजले दिसतील. 4 कशामुळे बघा, 6 इथे, 6 पासून 2 साइडने 7 आणि 8 इकडे आलं, तसंच ते आपण 6 इथे 1 आणि 2 आपल्याला पलीकडे जाऊ. ठीक आहे ना, आरशातील प्रतिमा अशा प्रकारची तयार होते. म्हणून जेव्हा आरशातील प्रतिमेमध्ये आपल्याला 8 वाजतील तो आरशातील आपले प्रतिमे किती वाजले दिसतील, 4 वाजले दिसतील. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा 9 वाजलेले असतात तेव्हा आपल्याला आरशामध्ये किती वाजले दिसतात, तेव्हा आपल्याला आरशामध्ये 3 वाजलेले जाणवतात. ठीक आहे, जेव्हा 9 वाजलेले असतात तेव्हा आरशामध्ये आपल्याला 3 वाजलेले जाणवतात. ठीक आहे, त्यानंतर सांगा मला, सॉरी 10 आणि 11. ठीक आहे, जेव्हा 10 वाजलेले असतात तेव्हा आपल्याला किती वाजलेले जाणवतात, 2 वाजलेले जाणवतात. ठीक आहे, जेव्हा आरशाच्या घड्याळीमध्ये 10 वाजतात तेव्हा आरशातील प्रतिमे किती वाजतात, 2 वाजतात. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा घड्याळीमध्ये 11 वाजलेले असतात तेव्हा आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजलेले असतात, तर किती, 1 वाजलेले असतात. जेव्हा 11 वाजलेले असतात तेव्हा आरशातील प्रतिमे किती, 1 वाजलेला असतो. इथं AM आणि PM असं काही लावायची गरज नसते. कशामुळं, AM आणि PM चा विषय नसतो. इथं घड्याळ दिवस आपल्याला मेन्शन केलं नसतं, घड्याळ दिवसाची आहे किंवा रात्रीची आहे, त्यामुळे आपण AM PM आपण असं कसं ठरवू शकत नाही. ठीक आहे, आता लक्षात घ्या, जेव्हा आपल्या साध्या घड्याळीमध्ये 1 वाजतो तेव्हा किती आरशातील प्रतिमे आपल्याला किती दिसतात, 11 दिसतात. ठीक आहे, 1 वाजतो तो आपल्याला किती दिसतात, 11 दिसतात. जेव्हा घड्याळीमध्ये 2 वाजतात तो आपण आरशाच्या प्रतिमेत किती म्हणतो, 10 वाजले. जेव्हा 3 वाजलेले असतात तेव्हा आरशातील प्रतिमेत आपल्याला किती दिसतात, 9 वाजले जाणवतात. त्यानंतर जेव्हा 3 वाजलेले असतात तेव्हा आरशातील प्रतिमेत 9 दिसतात. 4 वाजलेले असतात तेव्हा आपल्या आरशामध्ये 8 दिसतात. 5 वाजलेले असतात तेव्हा आपल्या आरशातील प्रतिमेत किती, 7 दिसतात. ठीक आहे, 7 वाजलेले असतात तेव्हा आपल्या आरशातील प्रतिमेत किती, 5 वाजलेले दिसतात. जेव्हा 8 वाजलेले असतात तेव्हा आरशातील प्रतिमेत किती, 4 वाजले जाणवतात. त्यानंतर 9 वाजता जेव्हा घड्याळीचा काटा 9 वर येतो तेव्हा आपल्या आरशामध्ये किती वर दिसतो, 3 वर दिसतो. जेव्हा 10 वर येतो तेव्हा किती आपल्याला 2 वर दिसतो. 11 वर येतो तेव्हा किती आपल्याला 1 वर दिसतो. आता इथून पुढे खरा ट्विस्ट आहे. हे आपण कसं सांगितलं, सर्व आपण इमॅजिनेशन सांगितलं किंवा काय म्हणतो आपण घड्याळीची रचना करून बघून सांगितलं. ठीक आहे,
त्यानंतर खरा ट्विस्ट इथे तयार होतो, त्याला बघूया. लक्ष द्या, जेव्हा घड्याळीमध्ये 8:20 झालेले असतात, ठीक आहे. तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा इथं महत्वाचं अंडरलाईन केलेलं पार्ट, घड्याळीमध्ये 8:20 झालेले असतात, तेव्हा आरशातील प्रतिमे किती वाजलेले असतात. ह्या पूर्ण अंदाजानुसार आपण बघितलं 8ला काय होतात, 4 वाजता, ठीक आहे. 4 नंतर इथं 20 आपण बघूया, ठीक आहे. जेव्हा घड्याळीमध्ये 8:20 होतात, आपल्याला ह्याचं काढायचे 8:20 होतात, ठीक आहे. 8:20 होण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, तास काढा, मिनिट काढा, कुठं हो आपला हे मिनिट काढा झाला, बरोबर आहे. हे मिनिट काढा, त्यानंतर तास काढा ठेवावं लागेल. तास काढा असं कुठे असं, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. हा तास काढा लांब झाला आपला, हा तास काढा, हा मिनिट काढा, ठीक आहे. जेव्हा घड्याळीमध्ये 8:20 होतात, तेव्हा आरशातील प्रतिमेत आपल्याला किती वाजलेले दिसतात, ठीक आहे. आपण ते बघूया. ही आरशातील प्रतिमा मला सांगा, हा पोर्शन आपल्याला कुठं अलीकडे जाणवतो, हा पोर्शन कुठं पलीकडे गेलेला असतो, ठीक आहे. इथं मला सांगा 1 भाग 2 भाग 3 भाग 4 भाग इथं आले, ठीक आहे. मला हे पोर्शन इथे घ्यावं लागेल की नाही. कोणता भाग, हा 1 भाग 2 भाग 3 भाग 4 भाग इथं आला, म्हणजे मिनिट काढा कुठे येणार आहे, लक्षात आलं का तुमच्या, मिनिट काढा इथे येणार आहे, बरोबर आहे. मिनिट काढा कुठे येणार आहे, मिनिट काढा इथे येणार, ठीक आहे. आपल्या मिनिट काढा भेटला. मला सांगा ह्या तास काढा 1 2 3 4 पोर्शन आला, ठीक आहे. 4 पोर्शन आल्यानंतर 1 2 3 4 कुठे करू मी सांगा, कुठे आहे 1 2 2 नंतर आहे, ठीक आहे. 1 2 आता मी सांगतो तुम्हाला, तास काढा कुठे येणार आहे 1 2, प्रवृत्त 8च्या 9च्या मध्ये आहे ना, 3च्या आणि 4च्या मध्ये दिसणार आहे आपल्याला, ठीक आहे. तो तास काढा कुठे असेल, कोणाच्या जवळ, इथं 8च्या थोडा जवळ आहे. 8च्या जवळ आहे म्हणजे आपल्याला मला काय दिले, लिहावं लागेल इथं थोडा 4च्या जवळ लिहावं लागेल, बरोबर आहे. अशा प्रकारे मला खूप वेळ गेला का नाही काढण्यासाठी. इथे महत्वाचं म्हणजे जेव्हा घड्याळामध्ये किती 8:20 झाले होते, तेव्हा आम्हाला किती भेटले इथं आरशातील प्रतिमेमध्ये 8:20 झाले, तेव्हा आरशातील प्रतिमे किती 4:40 जाणवली, सॉरी 3:40 जाणवली, किती 3:40 झाली होती कोणत्या आरशातील प्रतिमेमध्ये. इथे एक लक्षात घ्या. आता सर्वात आपल्या ह्या मांडणीप्रमाणे मला सांगा, जेव्हा 4 वाजले, सो किती आपण 8:20 बघतोय ना, मला सांगा जेव्हा 8 वाजले तेव्हा किती वाजले होते, 4 वाजले. लक्षात घ्यायचा मुद्दा इथं कोणता, पेन अंडरलाईन करून घेऊया. जेव्हा 8 वाजले होते तेव्हा किती वाजले होते, इथं घड्याळी 4 वाजले होते. जेव्हा आपण सुरुवातीला बघितलं होतं, घड्याळीमध्ये जेव्हा काटा 8 वर असतो, तास काटा, तो आपला तास काटा पुढे दिसतो दुपारी 4 वर दिसतो. आता आपण तर काय बघतोय 8:20, ठीक आहे. 8:20 दिसतोय म्हणल्यानंतर आपल्याला कदाचित 4:40 दिसायला पाहिजे की नाही, बरोबर नाही. पण तो तसं प्रकार नसते, आपल्याला असं सोडवावं लागतं, म्हणून की खूप वेळ जातो. आणि काय म्हणतात तर वेळ वाचवण्यासाठी आपण इथून शॉर्ट स्टिकनं बघूया. कोणत्याही घड्याळीच्या आरशातील प्रतिमेतील तुम्हाला उदाहरण बघायचं असेल तर न पेन घेता हातात न काय करता डायरेक्ट आपण तोंड सोडू शकतो, ठीक आहे. अशा प्रकारचा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण तास आणि मिनिट टाकली तर आपल्याला लगेच काय करता आपलं उत्तर भेटून जातं, ठीक आहे. तर बघूया आपण तो फॉर्म्युला. एक आपण कन्सेप्ट बघितली बेसिक, अशा प्रकारे सोडू शकतो, पण खूप आपल्याला वेळ लागणार आहे, ठीक आहे. परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळ वाचवायचा प्रयत्न करायचा आणि आपण दुसऱ्या क्वेश्चनला आपण वेळ देऊ शकतो, ठीक आहे. मला सांगा आरशातील प्रतिमेचं उत्तर काढायचं असेल तर सूत्र लक्षात घ्या 12:00. यामध्ये काय करायचं, तुम्हाला जे टाइम टाकायचा आहे का टाइम काढून टाकायचं, ठीक आहे. मला सांगा काढायचं आता किती 4:20 झालेले आहेत, तर आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजले असतील, ठीक आहे.
4:20 काढायचं मला, तर 12 तिथं असं लिहितो. 12 मधून काय करायचं, डायरेक्ट वजा करायचे, तो आपल्याला काय करतं ती टाइम भेटतो. ठीक आहे, 12 मला असं लिहिता येईल का सांगा मला, 12:00 ला असं लिहिता येईल का 11.60? का, कारण की 11 तासानंतर 60 मिनिट आहेत, आपण ते काय म्हणतो त्याला 12च म्हणतो. ठीक आहे, म्हणून आपण असं लिहिता येईल का मला, लिहिता येतं. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं वजा 4:20. 4:20 किती, 0 से 0, 6 मधून 2 गेले किती राहिले 4, 11 तून 4 गेले किती राहिले 7. मला सांगा घड्याळीमध्ये 7:40 होतात. जेव्हा त्याने आपल्याला 4 वाजायचं 20 मिनिटं टाइम घड्याळ दिसतो, तेव्हा आपल्याला आरशातील प्रतिमे किती टाइम दिसणार आहे, 7:40. बरोबर आहे. मला सांगा सूत्र आपलं काय आहे, और 11:60 याच्यामधून संख्या वजा करायची, दिलेल्या तास मिनिटे वजा करायचे. हे सूत्र लक्षात ठेवा. त्याच्यावर तुम्हाला किती बी प्रश्न विचारले 5 सेकंदात आपल्याला काय करायचं, उत्तर सोडवता येतं. ठीक आहे, आता आपण 4:20 काढलं, मला सांगा 10 काढायचं असेल, 10:20. ठीक आहे, आरशातील प्रतिमे किती वाजते, डायरेक्ट जायना ना दादा, 11.60 मधून 10:20 वजा करायचे. ठीक आहे, आपल्याला उत्तर भेटून जाईल. किती, इथे 40 झाले उरले, आणि ते किती 1 वाजून किती मिनिटं होणार आहे, 40 मिनिटं होणार आहेत. आपण बघितलं किती. ठीक आहे, परत आणखीन एक उदाहरण घेऊया. किती, ठीक आहे, जेव्हा आपल्याला काय म्हणते, हा सूत्र मध्ये ठेवून बघूया. जेव्हा 24 तासाचं घड्याळ असतं तेव्हा काय करायचं सांगतो मी तुम्हाला. त्यांनी सांगितलं 23:10 झालेले आहेत, तर ऍक्च्युअली आरशात आपल्याला किती वाजलेले असते. ठीक आहे, जेव्हा 23 तासाचं घड्याळ विचारलं तेव्हा काय करायचं, डायरेक्ट 23:60 असं लिहायचं, ह्याच्यातून काय करायचे, वजा करायचे. ठीक आहे, मला सांगायचं किती उरले 50. 23 ला 23:00 म्हणजे किती होतील, 12:50 होतील. ठीक आहे, 00 म्हणजे काय, इथं 12च्या नंतर परत घड्याळ सुरू झालं, 12:50. 23:10 जर घड्याळ वाजले असतील तर आपल्याला आरशातील प्रतिमे किती दिसतील, 00:50 म्हणजे किती, 12:50. अशा प्रकारे सोडवा. सूत्र लक्षात ठेवायचं. सूत्र लक्षात ठेवल्यानंतर या सूत्रामध्ये काय करायचं, या सूत्रातून 12:00 किंवा 11:60 मधून दिलेल्या काही तास आणि मिनिट वजा करायची. इथं किती देऊ द्या मला सांगा, 12 घड्याळपर्यंत इथं 5 देतात, 4 देतात, 3 देतात, 2 देतात, 1 देतात, 7 देतात, 9 देतात, 10 देतात, 11 देतात. सपोज समोर किती पण मिनिटं असतील, सर्व मिनिटं काय करायचे, वजा करायचे. तुमचं काय फक्त आणि फक्त 5 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर भेटून जातं. अशा प्रकारे आपण घड्याळ टॉपिक मधला पहिला टॉपिक बघितलेला आहे, पहिला प्रकार बघितलेला आहे आरशातील प्रतिमा. आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाण्यातील प्रतिमा बघूया. ठीक आहे, मग मला सांगायचं असेल तुम्हाला सोडवायला उदाहरण घ्या. 2:30 आणखीन 3:35, आणखीन 1:40, आणखीन 11:35, आणखीन 12:30, आणखीन 5:57, 6:02. ठीक आहे, आणखीन घ्या 20:14, आणखीन सोडवायला घ्या 18:17, 13:21, आणखीन घ्या 21:12. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आज बुद्धिमत्तेमधील घड्याळ टॉपिक वरील प्रतिमा, आरशातील प्रतिमा हा प्रकार बघितलेला आहे. याच्यावरील काही उदाहरण दिलेले आहेत. तुम्ही काय करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 उदाहरण आहेत, त्याचे सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचे उत्तर आम्हाला कळवा. नक्की धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला आमच्या द स्पर्धा मंच YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.